श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अधिक मासाला सुरुवात झालेली आहे आणि अधिक मासामध्ये आपण अशा कोणत्या गोष्टी आहेत सकाळी उठल्यावर त्या करायला पाहिजेत. मी म्हणते अधिक मासातच नाही तर पूर्ण आयुष्यभर सुद्धा तुम्ही या गोष्टी स्वतः अंगीकारल्या पाहिजेत. स्वतःला त्याची सवय करून घेतली पाहिजे. तर जेणेकरून त्या गोष्टी केल्यामुळे माता लक्ष्मीचा आणि श्रीहरी विष्णूंचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत आपण त्या जाणून घेऊयात. तर हिंदू धर्मानुसार प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे. तर या 5 घटकामध्ये पाणी, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी याचा समावेश होत असतो. तर प्रत्येकाच्या स्वभावानुसार हे 5 घटक आहेत ते प्रत्येक सजीवाचे स्वरूप कमी अधिक प्रमाणात ठरवतात. अधिक मासातील सर्व धार्मिक कार्य, चिंतन, ध्यान, योग यामुळे प्रत्येक जीव आपल्या शरीरात असलेल्या या 5 घटकांमध्ये संतुलन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो. या संपूर्ण महिन्यात धार्मिक आणि आध्यात्मिक प्रयत्नाद्वारे प्रत्येक व्यक्ती आपली शारीरिक आणि आध्यात्मिक प्रगती आणि पवित्रतेमध्ये गुंतलेली असते. तर अशा प्रकारे अधिक मासाच्या दरम्यान केलेल्या प्रयत्नामुळे व्यक्ती दर 3 वर्षांनी स्वतःला आतून आणि बाहेरून स्वच्छ करत असते आणि परमपवित्रता प्राप्त करत असते आणि नवीन ऊर्जा प्राप्त करत असते. तर या काळामध्ये केलेल्या प्रयत्नांनी सर्व कुंडलीतील दोषही दूर होतात असं म्हटलं जातं. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत आपण याच्या पुढे आता जाणून घेऊयात. आपली भारतीय संस्कृती बघा किती सुंदर आहे. भारतीय प्राचीन परंपरामध्ये संस्कृती आणि संस्कार यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातही अधिक मासात केलेली उपासना, नामस्मरण, आराधना, पूजन, जप हे विशेष फलदायी मानलं जातं. 3 वर्षातून एकदा अधिक मास येत असतो. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. श्रीहरी विष्णू हे अधिक महिन्याचे अधिपती आहेत. त्यामुळे याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हटलं जातं. जो तो आपापले कुळधर्म, कुळाचार, आराध्य देवता यांच्याप्रमाणेच विविध देवतांचे पूजन, भजन, नामस्मरण प्रत्येक व्यक्ती हा करत असतो. तर सर्व देवतांमध्ये माता लक्ष्मीला विशेष महत्त्व आहे. धनधान्य, सुखसमृद्धी, पैसा अडका, वैभव लक्ष्मी देवीच्या कृपेने आपल्याला प्राप्त होत असते. तर अशी आपल्या शास्त्रामध्ये मान्यता आहे. देवी लक्ष्मीच्या पूजनाचे महत्त्व आणि वेगळेपणा अनेक विधी ग्रंथात आपल्याला विशद केलेला दिसून येतो. तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या दिनचर्येत अनेक गोष्टी घडत असतात किंवा समाविष्ट आहेत. मात्र सकाळी उठल्यावर सर्वप्रथम काही गोष्टी केल्यास त्याचा शुभ लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो असे म्हटले जाते. खरे तर शास्त्रानुसार पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही खूप शुभ मानली जाते. जे लोक सकाळी लवकर उठतात त्याच्यावरती सूर्यदेवाची कृपा राहते. त्याच्या आयुष्यातील दुर्दैव दूर होते आणि माता लक्ष्मीची कृपा सुद्धा राहते. तर असे आपले शास्त्र सांगते. तर धार्मिक शास्त्रामध्ये काही असे उपाय सांगितले आहेत जे सकाळी उठल्यानंतर माणसाने करायला हवे. तर मी म्हणते अधिक मासामध्येच नाही तर तुम्ही आयुष्यभर सुद्धा सकाळी उठल्यानंतर या स्वतःला सवयी लावून घेतल्या पाहिजेत. आपल्या आजी आजोबाकडून सुद्धा तुम्ही ऐकलं असेल तर धार्मिक शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने सकाळी आपण झोपेतून उठून हात जोडून तळहाताचे दर्शन घेतो. आपली आई, आजी किंवा आपले आजोबा वगैरे सांगायचे. तर तुम्हाला सांगत असतील नसतील, माहीत असेल नसेल तर मी ते सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करते. तर असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीचा प्रभावी हात मंत्र तळहाताकडे पाहून म्हणायचा आहे. तर कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. तर याचा अर्थ असा होतो की तळहाताच्या पुढच्या भागामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, करमध्ये माता सरस्वतीचा वास असतो आणि तळहाताच्या मुळाशी म्हणजेच मनगटालगत गोविंद म्हणजे श्रीकृष्णाचा वास असतो. त्यामुळे सकाळी आपण उठल्यावरती अगोदर तळवे पाहावे आणि तळव्याचे दर्शन घ्यावे आणि नंतर पृथ्वी मातेला वंदन करून मग आपल्या दिवसाची सुरुवात करावी. तर हे संस्कार आपल्याला लहानपणापासून आपल्यावर घडवले जातात. तर असे केल्याने आपला दिवससुद्धा छान जातो. तसेच दुसरी गोष्ट, तुम्ही रोज सकाळी उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्यदेवाला जल अर्पण करताना फक्त तांब्याच्या भांड्याचा वापर करायचा आहे, कारण तांब्याचा धातू हा सूर्यदेवाशी संबंधित आहे. असे केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होईल. त्यासोबत पितृदोषापासूनही मुक्ती मिळू शकते. सूर्यदेवाचा संबंध पितरांशी असल्याचे मानले जाते. शक्य असेल तर दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरामध्ये सकारात्मकता राहते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धीसुद्धा टिकून राहते. तर हे झाले धार्मिक दृष्टिकोनातून. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा तुळशीला पाणी घालण्याचा किंवा तुळशीपाशी दिवा लावण्याचं महत्त्व म्हणजे तुळस ही 24 तासापैकी 20 तास हे ऑक्सिजन सोडत असते. तर त्यामुळे घरातील स्त्रिया या तुळशीपाशी तुपाचा सकाळ संध्याकाळ दिवा लावल्यामुळे त्यांच्या शरीराला त्याचा भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो. त्यामुळे तुळस पण तुम्हाला माहिती आहे किती औषधी गुणधर्म तिच्यामध्ये आहेत. त्यामुळे तुळशीजवळ सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला जातो. तुळशीला प्रदक्षिणासुद्धा घातल्या जातात. आणि आपल्या भारतीय संस्कृतीने भले त्यांना पहिल्या जमान्यातील लोकांना विज्ञान माहीत होते नव्हते, पण त्यांनी देवाशी संबंधित या गोष्टी जोडून माणसाला त्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा बरेच त्यातून शोधून आपण काढले तर आपल्याला बराच त्यातून आनंद मिळतो आणि ती गोष्ट आपल्या मनाला पटायला लागते. त्यामुळे ज्या या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अंधश्रद्धा म्हणून नव्हे, तर तुम्ही त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहावे. तर ह्या गोष्टी का केल्या असाव्या आपल्या पूर्वजांनी हे शोधून काढले तर तुम्हाला नक्कीच त्यातून आनंद मिळेल. तर यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आहे तर ते म्हणजे घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. त्यांचे माता पिता प्रसन्न असतात, त्यांच्यावर सर्व देवदेवताही प्रसन्न असतात. तसेच आईवडिलांच्या चरणांना स्पर्श केल्याने सूर्य आणि गुरु देखील कुंडलीत सकारात्मक असतात असे आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात येते. तर अधिक मासामध्ये दररोज तुळशीची पूजा करावी. तुळस पूजनेवेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप केल्याने घरामध्ये पवित्रता आणि सुखसमृद्धीचा योग निर्माण होतो. श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे अपार आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. याशिवाय अधिक मासामध्ये देवी लक्ष्मीचे मंत्र, स्तोत्र पठण, नामस्मरण, श्लोक पठण, कथा श्रवण केल्यास शुभ लाभसुद्धा मिळू शकतो. तर तिन्ही सांजेला या गोष्टी केल्याने, तुळशीपाशी दिवा लावल्याने किंवा लक्ष्मीपूजन केल्याने पुण्यफल आपल्याला प्राप्त होते. तसेच तुम्ही अधिक मासामध्ये श्रीहरी विष्णूंचे सुद्धा पूजन करायचे आहे. अधिक मासामध्ये अधिकाधिक जेवढं जास्त होईल तेवढ्या जास्त सेवा आपल्याला माता लक्ष्मीच्या आणि श्रीहरी विष्णूंच्या करायच्या आहेत. तर या 5 गोष्टी होत्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप त्या तुम्हाला समजल्या असतील तर किंवा तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे विचारा. मी त्याचे नक्की उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. आणि असेच धार्मिक आणि आपल्या फेस्टिवलशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.